नमस्कार. मराठी कथा संमेलन सादर करीत आहे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लिखित कादंबरी चित्रा भाग 4. संध्याकाळी जेवण झाले आणि चित्रा व सखूबाई अंथरुणावर पडल्या होत्या. दिवा ठणठणत होता. चित्रा आड्याकडे नजर लावून विचार करीत होती. तिचे ऊर वर खाली होत होते आणि अतिवेगाने धडधड चालू होती. तिने गळ्यापर्यंत अंगावर लपेटून भुस्कटून घेतले होते. फक्त तोंडच तेवढे बाहेर होते. आपण आजपर्यंत किती चांगल्या वागलो. कोणी आपल्याकडे नुसती वाकडी दृष्टी करून सुद्धा पाहिले नाही. आणि आता हा बाप्या खरंच इकडे रोज येतो आहे. तो उगीच कधी येणार नाही. त्याच्या मनात नक्कीच काहीतरी आहे आणि तेही माझ्याविषयीच आहे. आता त्याला आपण कसे तोंड देणार? शिवाय मामाने तर आकाश पाताळ एक करायला सुरुवात केली. आणि जर बाप्याने आपल्यालाच कुठंतरी गाठलं, जर अंगाला हात लावला, तर गावभर दंगा होईल. सर्व आपली चेष्टा करतील. आपली अब्रू जाईल. आईला भयंकर दुःख होईल. ती ऐकूनच जीव सोडील. मग मामा काय करील? तो तर वेळेची वाट पाहत आहे. तो आपले वाटोळे करील. पण बाप्याचे कोण काय करणार? त्याला कोणीही काही करू शकत नाही. माझ्या अब्रूचा कोण सूड घेणार? आपले कोण आहे? जर कोणी असते तर तो इकडे फिरकलाच नसता. तिच्या मनात विचारांची मालिका सुरू झाली होती. ती संपतच नव्हती. सखूबाई मधून मधून खोकत होती. रात्र स्थिर झाली होती. सर्वत्र शांतता नांदत होती. रातकिडे चिरचिरत होते आणि मध्येच उकिरड्यात बेडक्या गोंगाट करीत होत्या. दारातील चिखल एकाएकी चरचर करू लागला. कोणीतरी आल्याचा भास झाला. तिने कान टवकारले आणि सासूत घेतला. पुन्हा तोच आवाज आला. त्याबरोबर ती गोंधळली. ती सर्व लक्ष लावून ऐकू लागली. चिखलाच्या करकरण्याचा आवाज बंद झाला होता. जणू कोणीतरी आपल्या वळचणीला आहे असे तिला वाटू लागले. ती जीव तोडून ऐकण्याची खटपट करीत होती. तिला रातकिड्यांची चीड आली. ते आचकत चिरकत होते. एक थांबत होता तरी दुसरा सूर धरीत होता. सर्व प्रदेश अंधारात लुप्त झाला होता. सर्वत्र अंधारच अंधार दाटला होता. सारे जग त्यात गडप झाले होते. जणू जगात अंधाराशिवाय दुसरे काहीच नाही. परंतु अंधारालाही सीमा असते. अंधारानंतर प्रकाश येतो. रात्रीनंतर सूर्योदय होतो. दिवस येतात नि जातात. हे सर्व जगाचे नियम चित्रा पार विसरून गेली. तिची भीतीने गाळण उडाली. तिच्या मनचक्षूपुढे बाप्याचा करपलेला भेसूर चेहरा उभा राहिला आणि क्षणात कृष्णाची तापट तिरस्कार युक्त नजर तिच्यावर रोखली गेली. आणि मग तिच्या कानात माणसानं आपली आबरू जीवाच्या मोलानं जपावी हे सखूबाईचे बोल घुमू लागले. ती हळूच आपल्या आईकडे सरकली आणि तिच्या धक्क्याने सखूबाईला जाग आली. सखूबाई जागी झाली आणि खोकू लागली. चित्रा, तू अजून निजली नाही? म्हातारी खोकत म्हणाली. हं, नाही, आत्ता जाग आली, चित्रा हळूच म्हणाली. सखूबाई जागी झाली आणि बाहेर कोणाच्या तरी पळण्याचा आवाज आला. चिखलात वाजणारी पावलं दूर गेल्याचा भास झाला. सखूबाई चकित झाली. कोण हे पळालं? तिने हळूच विचारलं. हो, कोणतरी पळालं, चित्राने उत्तर दिले. ती भेदरून गेली होती. तोच छपरावर दुरून कोठून तरी दगड येऊ लागले. 1, 2, 3 सारखा वर्षाव सुरू झाला. हे काय होत आहे?
आता काय होणार याचा त्या दोघींनाही पत्ता लागेना. आता रडावे की बाहेर पळावे की कोणाला मदतीला बोलवावे याचा गोंधळ उडून त्या दोघी भेदरून गेल्या. सखूबाई वेड्यासारखी जमीन चाचपू लागली. ती थरथर कापू लागली. दगड येतच होते. सारे घर हादरत होते. चुरम खात होते. चित्रा स्तब्ध होऊन इकडे तिकडे पाहत बसली. तोच म्हातारीचा थरथरता हात लागून एक उतरण ढासळून दिव्यावर पडली. सर्वत्र अंधार झाला. धावा धावा धावा, सखूबाई मोठ्याने ओरडली. लोक जागे झाले. कोण खडबडून उठले. आळी जागी झाली. आलो आलो, एकच गिल्ला झाला. उघडे बोगडे लोक जे मिळेल ते घेऊन धावत सुटले. क्षणात गाव उठून बसला. आ सखूबाई, काय झालं? अरे कोण शिरलं घरात? जो तो प्रश्न विचारू लागला. सखूबाईच्या दारात एकच गर्दी झाली. परंतु काय झाले हे कोणालाच समजत नव्हतं. जो तो आपसातच विचारित होता, काय झालं आणि कुणाला ठाऊक असा जवाब मिळत होता. घरात चोर शिरला की साप शिरला का काय झालं? काहीतरी झाले, कोणालाच काही कळत नव्हते. सरा ग मागे, कृष्णा कंदील घेऊन पुढे आला. चित्रा आपल्या आईला मिठी मारून बसली होती. त्या दोघींचीही बोबडी वळली होती. क्या भेदरले या? कृष्णानं दरडावून विचारले. त्याला पाहून सखूबाईला धीर आला. तिने निश्वास टाकून म्हटले, घरावर दगड पडलं. आणि बाहेर सर्वत्र चर्चा सुरू झाली. दगड पडलं? सखूबाईच्या घरावर दगड पडलं? सखूबाईने दिवा लावला. सर्व लोकांनी चिलमी भरल्या. चार चौघांनी सखूबाईला धीर दिला. सर्वांनाच मोठे आश्चर्य वाटले. पण हे दगड कुणी मारलं? एकाने प्रश्न केला. कुणी म्हणजे? अरे त्या बाप्यानं, एकजण उतरला. तसं कसं? धरला तर चोर नाहीतर साव, कोणीतरी म्हणाले. ते कशा पाय? कालच त्यानं आमच्या बहिणीला अडवून सांगितलं, एका शेतकऱ्याने खात्रीपूर्वक सांगितले. काय सांगितलं? दुसऱ्याने पुढे सरकून विचारले. अरे तो चित्राच्या मागं लागलाय. बाप्या चित्राच्या मागं लागलाय? त्यानं दगड मारलं. सर्वत्र लोक बोलू लागले. तो शेवटचाच बोल बरोबर घेऊन घरोघर परतले. कृष्णा बसला होता. आता काय करायचं किसना? सकूने भीत विचारले. आता तूच सांग काय करावं ते? कृष्णाने उलट सवाल केला. माझी आबरू गेली. मला काळुकी लागली, सकू रडत म्हणाली. हो ते सारं खरं, पण मोरं काय? कृष्णाने विचारले. आता मला काय सुचना, तूच सांग, सकू म्हणाली. हे बघ, आता घाबरू नको, कृष्णाने आपलेपणाने म्हटले. चित्राला फार नवल वाटले. या प्रकरणाने मामा भडकून जाईल. आपल्यालाच वेडेवाकडे वाटेल ते बोलेल. आधीच तो आपणाला रोज टोचून बोलतो आहे. तो या गोष्टीने फारच भडकेल. परंतु सारे निराळे झाले. तिला वाटू लागले, हा माणूस जसा दिसतो तसा नसून दयाळू आहे. आणि किती केले तरी तो आपला मामा आहे. त्याच्या वाचून तरी आपल्याला कोण आहे? त्यानंच तर अक्काचं बरं केलं. तिला किती सुखात ठेवली आहे. तिचं पुण्य बांधून घेतलं आहे. तिला खात्या गवणीला लावली आहे. म्हणून तर आज आम्ही बसून खात आहोत. नाहीतर मग मी काय करू? सखूबाई गईवरून म्हणाली. म्या चित्राचं बरं व्हावं म्हणून लगीन केलं, पण ते तसं झालं. आता सोनाबाईचं जसं म्या केलं तसंच मी करणार आहे, कृष्णा हळू आवाजात म्हणाला. आणि म्हातारीवर नजर रोखून पाहू लागला. आणि सखूबाईला ते ऐकून आनंद झाला. तिने चटकन चित्राकडे पाहिले. हो हो, कर बाबा एवढं. माझ्या चित्राला लाव अन्नाला, सखूबाई आर्जवून म्हणाली. परवा म्या सोनाला विचारलं तेव्हा
तिनं बी कबूल केलं. म्हणा ती आण हाकडं तिला, एक जागा हाय हात, कृष्णाने कुऱ्यात म्हटले. हाय जागा हाय, सकूने आनंदून विचारले. हो हो हाय, मी काय उगाच बसलोय. नुसती सोन्यानं मडवून निघेल आपली चित्रा. आणि एवढं हार हार झालं की मग तू बी जाऊन राहा झालं तिकडंच आपल्या लेकीच्या घरात 4 दिवस राहशील तर. कृष्णा पाणी लावून सांगू लागला. आणि म्हातारी आनंदाने भारली. ती सर्व दुःख विसरून गेली. थोड्याच वेळापूर्वी झालेला प्रकार ती विसरली. मग हे करून टाक कवा आता, सखूबाईने विचारले. सकाळी माझी तयारी हाय, कृष्णा म्हणाला. बरं तर निघा उद्याच्या गाडीनं. मग हत पोरीची आबरू गेली. जाऊ दे म्हनीकडं, सकूने सांगितले. बरं तर सकाळ तयारी करा, दुपारनं निघतो मी. हो हो निघा, सकू म्हणाली आणि कृष्णा उठून गेला. रात्र उलट दिशेने फिरली होती. आता तिच्यातील बेसूरता वेगळत होती. रातकिड्यांची किरकिर मंदावली होती किंवा ती जाणवत नव्हती. पूर्वेला नवा तजेला आला होता. आकाश तांबूस तांबूस झाले होते. अधूनमधून कुठेतरी काळ्या ढगांचे डाग दिसत होते. डोंगराच्या आकृती अंधुक दिसत होत्या. पहाटेचे वारे आनंदाने नाचत खेळत भराऱ्या मारीत होते. जणू शांत वृक्षांना ते धक्का देऊन जाग आणीत होते. पावसाने आपला हात आखडल्यामुळे त्या लाल आकाशाच्या खालून पाखरांचे कळप भिरभिरत जात होते. जणू काय त्यांच्या पिंजऱ्याचे दारच उघडले होते. मळीला कुकुड कोंबड्याची धुकधुक हाक चालू झाली होती. मध्येच कोयल काहीतरी गात होते. कोंबडे प्रथम पंखांची फडफड करून नंतर दीर्घ आरोळी ठोकत होते. जणू सूर्योदयाच्या सुक्कर आगमनाचे ते इमानाने ललकारी देऊन निद्रिस्त मानवाला जागृत करीत होते. आणि आपण या रात्रीच्या दृष्ट अंधारातून मुक्तीच्या उजेडात प्रवेश करणार याचा त्यांना आनंद झाला होता. चित्राचे हृदय विशाल मुंबई शोधत होते. तिच्या त्या सुंदर टपोऱ्या डोळ्यात झोपेचा ताटा भरला होता. परंतु तिचे मनचक्षू मुंबई पाहण्यासाठी उतावीळ झाले होते. मुंबई कसली असेल, कुठे असेल, नक्कीच सुंदर असेल म्हणून तर सर्वच लोक मुंबई मुंबई करीत आहेत. तिथं काम लागतं, तिथं पैसा मिळतो, तिथं सुख मिळतं, सारळ मिळतं. जे इथं या खेडेगावी नाही ते सर्व मुंबईत मिळतं. आपली अक्का इथं होती तेव्हा कशी होती? एक लुगडं आम्ही दोघी नेसलो, एक चोळी दोघींनी घातली. मर काम केलं, परंतु सुख मिळालं नाही. पण ती त्या दिवशी आली तेव्हा कशी आली? तिला एखाद्याची नजर लागली असेल. एकदम बदलून आली. जरीची लुगडी, रेशमी चोळ्या, पैसे. त्याचा तर मामाच्या घरावर पाऊसच पडला. मग नक्कीच मुंबई सुंदर सुखी असणार. आपणही आता तिथं जाणार. आपलंही लग्न होणार. अक्का सारखंच आपलं होणार. मग आपण आईला तिकडे बोलावून घेऊ. मग संपलं. मग इकडे कोण आहे आपलं? मामा आहे व त्याची मुलं बाळं, घर आहे, जमीन आहे. तो इथंच राहील. आणि आज जसा आपल्या घरावर दगडांचा पाऊस पडला तसा पुन्हा पडणार नाही. आपण मुंबईला जाणार, उद्याच जाणार. चित्राला या विचाराने गुंगी आली आणि त्या विचारात ती कधी झोपली ते तिलाच समजले नाही. आणि झोपेतून जागी होताच प्रथम नदीला जाऊन धुवून आली. दळण दळले, भाकरी केल्या आणि मुंबईला जाण्यासाठी ती तयार झाली. कृष्णाई आपला गुडघ्यापर्यंत लांब कोट घालून, गळ्याभोवती उपरण्याचा तिठा टाकून, वर जरीचा रुमाल बांधून तयार झाला.
सर्व मंडळी त्या दोघांना घालवीत निघाली. नुसती गर्दी झाली. सखूबाई निघाली होती. पोरगी शेवटी चालली. अब्रूनं दिस काढलं तिनं. बाया आपसातात चित्राची तारीफ करीत होत्या. कोण मध्येच बरं चित्रा जा असा निरोप घेऊन परत फिरत होत्या. कोण जावा जावा असे केकटून म्हणत होता. आणि सखूबाईचे काळीज धडधडत होते. ते गिरक्या घेत होते. तिचा एकुलता एक आधार नाहीसा होत होता. परंतु इथे राहण्यापेक्षा आपल्या बहिणीकडे जाऊन तिने आपले स्वतःचे भले करून घेणेच चांगले, या विचाराने ती स्वतःला धीर देत होती. वेशीपासून सर्व लोक परत फिरले आणि चित्रा, कृष्णा, सखूबाई ही तिघच पुढे निघाली. चित्रा जपून, चित्रा घाबरू नग चित्रा, मुंबईत फिरू नग चित्रा, माझी काळजी करू नग, अशी ती अनेक वेळा चित्राला म्हणत होती. आणि चित्रा मुंडके हलवून होय म्हणत होती. बोलत बोलत ती पार गावाबाहेर गेली आणि पुढे माळ लागला. बरा अक्का, आता तुझा माग, कृष्णा उभा राहून म्हणाला. आणि एखादी सारंगीची तार एकदम पिळली जाऊन तिची तुटण्याची वेळ यावी तशी सखूबाईच्या हृदयात एकदम ओढ लागली. भयंकर ओढ लागली. क्षणात तिचा चेहरा बदलला. कृष्णाच्या त्या शब्दाने तिच्या हृदयाची चिरफाड झाली. तिला भयंकर कळा येऊन आपोआप तिच्या डोळ्यातून आसू टपकले. गळा भरून आला. शब्द संपले. विचार पळाले. सखूबाई दीनदुबळी झाली. चित्रा जा, एवढे शब्द ती आठवू लागली. चित्रा काखेत लुगड्याचा पिळा घेऊन खिन्न दृष्टीने आईकडे पाहत होती. तिच्या हृदयात टाचण्या टोचत होत्या. चित्रा, सखूबाई ओरडली. आई, चित्राने टाहो फोडला आणि क्षणात त्यांनी एकमेकींना मिठी मारली. रड्याने आकाश भरले. जन्मभर दारिद्र्य, दुःख, अपमान यांनी पिचलेली दोन मने आज मनसोक्त रडत होती. जन्मभर एकमेकींना सोडून क्षणभरही दूर न झालेली, जन्मभर आनंदात पारखी झालेली मने पुढच्या भयंकर प्रसंगांना भिवून रडत होती. जणू क्रूर दारिद्र्याने त्यांची ताटाटूट सुरू केली होती. ज्याने सोनाला दूर नेली तेच दारिद्र्य चित्राला दूर नेत होते. आईजवळ बाळ हा एवढाच जो आनंदाचा कण होता तोही आज नष्ट होत होता. आणि त्याच कणासाठी ते दोन जीव घसा फोडून रडत होते. सखूबाई आपले पुढचे दिवस, पुढची संकटे नाचत होती. आणि आपण गेल्यावर आईचे काय होणार ह्या भीतीने चित्रा गांगरून गेली होती. त्यामुळे ते सारे शिवारच जणू रडत होते. काय लावलंय हे? कृष्णा जोराने खेकसला आणि चित्राने आपल्या आईला मारलेली मिठी सैल झाली. ती हळूच दूर झाली. सखूबाई हुंदके गिळू लागली. तिच्या आसवांनी चित्राची पाठ ओली झाली होती. बरं बाळ, जा पत्र पाठव, सखूबाई अडखळत म्हणाली. चित्राने मानेनच हो म्हटले आणि ती मागे सरली. चित्रा, लवकर मला तिकडं ने, सखूबाई हळूहळू रडत म्हणाली आणि चित्रा मान हलवीत होती. हं, चल चित्रा. अक्का, जा तू, कृष्णा म्हणाला. नाही नाही, मी मोरं येत नाही, असं म्हणून सखूबाई तिथेच खाली बसली. जणू तिच्या डोकीवर भयंकर भार आला होता. तिला क्षणभर सुद्धा उभं राहणे शक्य नव्हते. चित्रा परत फिरली आणि जबरीने चालू लागली. तिचे पाऊल पुढे पडत नव्हते. तिला भयंकर ओढ लागली होती. क्षणाक्षणाला ती परतून पाहत होती आणि वर हात करून आई जा जा म्हणत होती. तिचे कोमल होठ थरथरत होते. ती रडत होती. तिचे अंतःकरण रडत होते.
सखूबाईचा गळा दाबल्यासारखा बंद झाला होता. ती आपला हात वर करून पालवीत होती. चित्रा माळ ओलांडून पलीकडे गेली. ती आईच्या प्रेमळ दृष्टीच्या पलीकडे गेली. सखूबाई बावरली. वेड्यासारखी चहूकडे पाहू लागली. माझी चित्रा गेली, दूर गेली असे म्हणून तिने हंबरडा फोडला. डोळे फाडून पाहिले, परंतु काहीच दिसत नव्हते. तिची निराशा झाली. ती खिन्न होऊन खाली पाहू लागली. एकदम तिला आनंद झाला. तिची दृष्टी चित्राच्या चिखलात उमटलेल्या पावलांवर खिळली. ती तिथे हळूच खाली बसली. तिने ते पाऊल डोळेभर पाहिले, पोटभर पाहून घेतले. आपले गत आयुष्य आठवून ती पोटभर रडली आणि त्या पावलावर तिचे अश्रू ढाळले. त्याला आशीर्वाद दिला. माझी बाळ चित्रा असे म्हणून तिने त्याला हळूच स्पर्श केला आणि तिला चित्राच्या लहानपणची आठवण झाली. तिच्या आईचे आतडे हळहळले. आईची वेडी माया कळवळली. तिने हळूच आपले होठ त्या चिखलावर उमटवले, पावलांवर ठेवले. माझी चित्रा. तिने एक दीर्घ श्वास टाकला. तिच्या डोकीवरून एक चिमण्यांचा कळप उडत गेला, दूर गेला. माझ्या 2 चिमण्या अशाच गेल्या, दूर गेल्या. त्या मला दिसणार का? ती पुटपुटली. सूर्य मावळला होता. तो पश्चिमेला अगदी अस्ताला गेला होता. जणू तो त्या पन्हाळ गडाच्या बुरुजावर खिन्न होऊन बसला होता आणि कित्येक वर्ष निष्क्रिय झालेला तो बुरुज त्याला डोकीवर घेऊन उगीच उभा होता. सखूबाई बावरून उभी होती. तिला सर्वत्र अंधार दिसत होता. समोर गाव उभा होता. सखूबाई त्या गावाकडे परत फिरली. तिची कंबर बसली होती. तिची शक्ती नाहीशी झाली होती. ती गावाकडे निघाली. तिथे तिचे पाल्याचे खोपटे होते. आपले आता कोण आहे गावात? आपण दळणार कसे? चूल कसे पेटवणार? पाणी आणणार कसे? आपल्या जीवाभावाला कोण आहे? आपल्या काळजाचे 2 तुकडे पडले. आता आपण कसे जगणार? असा विचार करीत ती गावात आली. घरात बेसुरता बसली होती. ते मोडके सपार तिला गिळायला उठले. तिला त्याची भीतीच वाटली. ती घरात शिरली. तिने दिवा लावला. तो तिचा सोबती जळू लागला, परंतु तिचा दुसरा सोबती चित्रा तिथे नव्हती. ती काटवट शांत पडली होती. तो तवा करपून बसला होता. चूल रडत होती. जणू ते सर्वच रडत होते आणि सखूबाई रडत होती आणि तिच्या पुढे बसून रडेत जणू आक्रोश करीत होते. माझ्या 2 पोरी मला दिसतील का? ती पुटपुटली. तिच्या डोळ्यातून 2 अश्रुधाळ्या गळल्या आणि